पुण्यातील गणेश मंडळांमध्ये विसर्जन मिरवणूक किती वाजता सुरू करायची, या मिरवणुकीत कोणी कधी सहभागी व्हायचं यावरून वाद पाहायला मिळतोय। 2 वर्षांपूर्वी याच वादातून मुंबई उच्च न्यायालयामध्ये एका मंडळाकडून याचिका दाखल करण्यात आली होती। या याचिकेत विसर्जन मिरवणूक लवकर सुरू करण्याची आणि जो आधी येईल त्याला पहिलं जाऊ देण्याची मागणीही करण्यात आली होती। ही याचिका आपण स्वतःहून मागे घेतली असं या मंडळाचं म्हणणं आहे। मात्र आता हे मंडळ विसर्जन मिरवणुकीत लवकर सुरू करण्याची मागणी करत आहे। तर ही याचिका फेटाळण्याचा दावा मानाच्या गणपती मंडळांकडून करण्यात आला आहे। तोंडावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचं नियोजन सध्या मुंबईचे वाहतूक पोलीस करतायत। विशेषतः लालबाग परळ या भागामध्ये मोठ्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून नागरिक येतात। त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी फोडण्याकरता वाहतूक पोलिसांनी सज्ज झालेले आहेत। त्यामुळे गणेशोत्सवामध्ये पोलिसांचं नेमकं काय नियोजन असेल हे पाहावं लागणार आहे। मुंबईतल्या जीएसबी गणेश मंडळानं 474 कोटी रुपयांचा विमा उतरवला। गेल्या वर्षी उतरवला होता 400 कोटी रुपयांचा विमा। सोनं आणि चांदीचे मूल्य वाढल्यामुळे विमाही वाढवलाय। गोपनीयतेमुळे 474 कोटींच्या विम्यासाठी प्रीमियम सांगण्यास नकार देण्यात आलाय। न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे हा विमा काढण्यात आलाय। तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारावरून आता मोठा राजकीय वाद पेटलाय। खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील आमने सामने आले। मंदिराचा गाभारा आणि शिखर उतरवलं जात असल्याचा अफवा ह्या पसरवल्याचं कारण देत पाटलांनी काम थांबवण्याची मागणी केली आहे। तर ओमराजे यांनी त्यांच्या विधानाचा व्हिडिओ दाखवत त्यांच्यावर षडयंत्राचा आरोप केलाय। त्यावर भाजपनं पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि राणा जगजितसिंह पाटील यांचा पूर्ण व्हिडिओ हा दाखवण्यात आलाय। तर आता हे प्रकरण थेट केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अहवालावर अवलंबून असणार आहे। पुरातन खात्याच्या अहवालानुसार हे मंदिर कळसहित खाली करावं लागणार आहे, परंतु आम्ही भारतीय पुरातन खात्याकडे जाऊ आणि त्यांचा आणि महाराष्ट्रातल्या राज्य पुरातन आयोगाचा दोन्हीचा अहवाल आम्ही महाराष्ट्र सरकारकडे सादर करू आणि त्याच्यानंतर जे काय करायचं ते महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल। राहुल गांधी यांची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सुरू झाली आहे। मतचोरीच्या विरोधात ही यात्रा एकूण 16 दिवस 25 जिल्ह्यांमधून सुमारे 1300 किलोमीटरचा प्रवास करणार आहे। या यात्रेमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासोबतच इंडिया आघाडीतले महत्त्वाचे नेते सुद्धा सहभागी होणार आहेत। आज या मतदार अधिकार यात्रेचा दुसरा दिवस आहे। बिहारच्या औरंगाबादमधील कटुंबा इथून पुन्हा मतदार यात्रेला सुरुवात होणार आहे। कालच भाजप आणि निवडणूक आयोगावर आरोप करत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेमध्ये पुरावे सुद्धा सादर केले। मतचोरीच्या आरोपांबाबत 7 दिवसात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा देशाची माफी मागा, अशा शब्दात निवडणूक आयोगानं लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींना आव्हान दिलंय। निवडणूक आयोग सर्वांसाठी सारखंच असल्याचं स्पष्टीकरण मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिलं। मतचोरी शब्दाला आक्षेप घेत राहुल गांधींनी कुठलेही पुरावे दिले नसल्याचा दावा देखील आयोगानं केलाय। गेल्या 20 वर्षांपासून सर्वच राजकीय पक्ष मतदान यादीमध्ये सुधारणा करण्याची मागणी करतायत आणि या मागणीचा विचार करूनच निवडणूक आयोगानं बिहारमधून SIRची सुरुवात केल्याचं कुमार यांनी सांगितलंय। हमने थोड़ी सी इंक्वायरी की, पता लगा कि लोकसभा चुनाव के बाद इलेक्शन कमीशन ने महाराष्ट्र में जादू से 1 करोड़ नए वोटर पैदा कर दिए। मेरे सारे मतदाताओं को अपराधी बनाना और चुनाव आयोग शांत रहे, संभव नहीं। हलफनामा देना होगा या देश से माफी मांगनी होगी, तीसरा विकल्प नहीं है। अगर 7 दिन में हलफनामा नहीं मिला तो इसका अर्थ ये सारे आरोप निराधार हैं। भाइयों और बहनों, मैं आपको इस स्टेज से कह रहा हूं कि पूरे हिंदुस्तान में विधानसभा के चुनाव, लोकसभा के चुनाव चोरी किए जा रहे हैं। मतदाता द्वारा अपना प्रत्याशी चुनने के 45 डेज के भीतर माननीय उच्च न्यायालय में चुनाव याचिका दायर न की जाए और फिर वोट चोरी जैसे गलत शब्दों का इस्तेमाल करके जनता को गुमराह करने का असफल प्रयास किया जाए तो यह भारत के संविधान का अपमान नहीं तो और क्या है।
भाजपच्या जो सोशल मीडियाचा जो डिपार्टमेंट आहे त्यांनी लिहून दिलेली स्क्रिप्ट जी आहे ती खाली मान घालून वाचलेली आहे. त्यामुळे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून त्यांनी आजचं मुहूर्त हे काढलेलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आज अत्यंत जबाबदारीने वस्तुनिष्ठ स्वरूपात चौकशीच्या अनुषंगानं जबाबदारीनं तथ्य सत्य समोर मांडत असताना उत्तर देणं आवश्यक होतं. माध्यमाच्या माध्यमातून लोकांमध्ये चुकीची माहिती पुरवणं यासाठी निवडणूक आयोगाने जे केलेलं पाप आहे ते आता उघडकीस आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे पाप निवडणूक आयोगाने करू नये. जे वास्तविकता आहे ही लोकांच्या समोर त्यांनी मांडावी ही भूमिका आमची आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरामध्ये पुन्हा दमदार पाऊस सुरू झालाय. 24 तासात चांदोली धरण परिसरामध्ये 83 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे आज चांदोली धरणातून वारणा नदीतला विसर्ग हा वाढवण्यात आलाय. चांदोली धरणातून 6,630 क्युसेकनं वारणा नदीपात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे वारणा धरण व्यवस्थापनाकडून वारणा नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. येत्या 2 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधूक ही वाढलेली आहे. वाशिम जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. याचा फटका वाशिमकरांना मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. एकूण जर पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यात आकडा हा नुकसानीचा यावर्षीचा अधिक आहे. यामध्ये जर पाहायला गेलं तर आतापर्यंत जवळपास 261 गावांना नुकसान झाल्याचं चित्र आहे. 43 जनावर तर एक मानवी जीवितहानी झाल्याचंही आतापर्यंत प्रशासनाकडून आकडेवारी आलेली आहे. यामध्ये जर पाहायला गेलं तर हळद असेल, तूर असेल किंवा सोयाबीन असेल याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. खरीप पिकाचं हे नुकसान यापूर्वीला इतकं मोठ्या प्रमाणात केव्हाच झालेलं नव्हतं. मात्र हे जे आता पाऊस बरसतोय हे याची आकडेवारी जर पाहिली तर मोठी शेतकऱ्यांना नुकसान देणारी अशी सध्या तरी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण जर पाहायला गेलं तर आता ही पावसाळा संपेपर्यंत आकडेवारी कशी होती आणि शासनाकडून येणार नेमकी काय मदत मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम. वाशिम जिल्ह्यात पुन्हा पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय. जिल्ह्यातील उतावळी नदीला पूर आलाय. त्यामुळे नागपूर संभाजीनगर जुना महामार्गावरील वाहतूक ही बंद झाली आहे. तर जिल्ह्यातील जयपूर सावळी बाळखेड गावाला जोडणारे मार्ग देखील बंद झालेला आहे. पावसामुळे शेतीचं अधिक नुकसान होण्याचा धोका देखील वाढलाय. पैनगंगा, कांस, काटेपूर्णासह अनेक नदी नाल्यांना देखील मोठ्या प्रमाणात पूर आलाय. बीडच्या माजलगाव तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावल्यामुळे सरस्वती नदीला पूर आलाय. 10 गावांना जोडणारा पूल पाण्याखाली गेलाय. त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय. तसंच कोथळा गावात नदीकाठच्या घरांमध्ये पाणीही शिरलंय. लातूरच्या उदगीर तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. रात्री 9 वाजता सुरू झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. धनकड नाळा आणि बोरगाव या गावात लेंडी नदीचं पुराचं पाणी हे शिरलेलं असून बोरगावने अक्षरशः तळ्याचं रूप धारण केलंय. गाव चोहू बाजूंनी पाण्यानं वेढलं गेल्यामुळे नागरिकांना भीतीचं वातावरण हे निर्माण झालंय. स्थानिक प्रशासनानं परिस्थितीवर लक्ष ठेवलं असून मदत कार्य सुरू करण्याची तयारी देखील दर्शवलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 160 गावातील 38,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. 53 जनावरं ही पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेत. महसूल आणि कृषी विभागानं प्राथमिक अहवाल हा सादर केलाय. मुंबईसह ठाण्यात सुद्धा अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. आठवड्याचा पहिला कामाचा दिवस असल्यामुळे ठाणेकर कामाला निघाल्यानंतर मुसळधार पावसाच्या सरी पडत असल्यामुळे या पावसातून वाट काढत ठाणेकर कामाला निघालेत. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे 3 हात नाकापासून ते आनंदनगर टोल नाका या दरम्यान संथ गतीनं वाहतूक ही पाहायला मिळतेय. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे. या सगळ्याच पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे, पाहूयात. मुंबई उपनगरासह ठाण्यात सुद्धा मध्यरात्रीपासून अधूनमधून मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय. सध्या मी ठाण्याच्या 3 हात नाका परिसरात आहे आणि इथे सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे. मुसळधार पाऊस कोसळताना पाहायला मिळतोय आणि त्यामुळे 3 हात नाका ब्रिज, त्यानंतर पुढचा जो आहे तो कोपरी ब्रिज आणि त्यानंतर आनंदनगर टोल नाका
या सगळ्या दरम्यान काही ठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते, तर काही ठिकाणी या सगळ्या ही सगळी वाहनं आहेत ती संत गतीने पुढे जाताना आपण पाहतोय. मुसळधार पाऊस आहे आणि हवामान विभागाने सुद्धा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळेच अधूनमधून मुसळधार पाऊस ठाण्यामध्ये कोसळताना पाहायला मिळेल. काही ठिकाणी संत गतीनं या सगळी जी वाहनं आहेत ती पुढे मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन विनय राजभर समीर वेदांतने, एबीपी माझा, ठाणे. घडामोडींचा आढावा घेऊयात. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या भेटीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात चर्चा होणार आहे. झेलेन्स्की अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत शांतता करारावर चर्चा करणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या या बैठकीत 5 युरोपीय देशांचे प्रमुख देखील भाग घेणार आहेत. या बैठकीमध्ये प्रामुख्याने सुरक्षेची हमी, क्षेत्रीय मुद्दे आणि रशियासोबतच्या युद्धाबाबत चर्चा होणार असल्याचं समजतंय. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. यांची भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत बैठक आहे. या बैठकीमध्ये सीमावादासह अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल. दोन्ही देशांकडून संबंध सुधारण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना एक भाग म्हणून वांग यांच्या दौऱ्याकडे पाहिलं जात आहे. दरम्यान 2020 मध्ये गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनमधील संबंध हे बिघडलेले होते. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची.